बघत आहात की बळवंत तर यावर आपला जल्लोष हा बघण्यासारखा आहे. आपण काय म्हणू? नाही, बळवंत वानखडे 1 लाख मतांनी निवडून येणार आहे हा मला अमरावतीच्या जनतेनं सगळ्यांना पहिलेच माहीत होतं. कारण की यांची नौटंकीबाजी अमरावतीच्या जनतेने खपून घेतली नाही, त्यांनी बंद करून टाकली कायमची. त्यांनी जे नाटकं केले ते अमरावतीच्या जनतेला पटले नाही. बळवंत भाऊ 1.5 लाख मतांनी निवडून येणार आहे. आता तर 7,500चा लीड आहे, पण 1 लाखाच्या वर मताने बळवंत भाऊ निवडून येईल आणि पुरा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे पूर्ण उद्धव साहेबांच्या आणि महाविकास आघाडीच्या पूर्ण सीटाही निवडून येणार आहे. आणि मोदींना लोक सत्तेवर खुर्चीवरून खाली उतरल्याशिवाय राहणार नाही. यावेळेस या निकालावरून हे स्पष्ट झालेलं आहे. बळवंत भाऊ की लीड निश्चित है. हमने सबसे पहले बोला था कि बलवंत वो 1.5 लाख वोटों से चुन के आएंगे. हमको पूरी खातरी है क्योंकि जनता हमारे साथ है, महाविकास आघाड़ी के साथ में पूरी जनता है, इसलिए बलवंत भाऊ की जीत पक्की है. और 1.5 लाख से हम 1 लाख के ऊपर से चुन के आएंगे, ये हमको खातरी है बिल्कुल. और शरद पवार गढ़ उनके साथ में है, महाविकास आघाड़ी उनके साथ में है, शिवसेना उद्धव गढ़ उनके साथ में है. सब ने काम किया इसलिए वो चुन के आने वाले हैं. आम्हाला पूर्ण खात्री आहे की बळवंत भाऊ 1 लाखाच्या वर निवडून येणार म्हणजे येणार. कारण जनता आमच्या सोबत आहे. दहा वर्ष फुलात होतो का नाही, फुलं जसले त्या कारणाला पंजाला घातला लागलो. कमळाला तर काटे आहे नाही, फुलानं खाऊन घेतला आम्हाला, फुलानं साथ नाही दिलं म्हणून पंजाचा आजार लागला. याची मजा येते ना. गरीब जनतेचा पंजा आहे ना, गरीब जनतेचा पंजा आहे, गरीब जनतेचा पंजा आहे. काय वाटतं बळवंत भाऊ पुढे येणार? बळवंत भाऊ पुढे येणार. माध्यमातून राहुलजी गांधी या देशाचे पंतप्रधान होतील हे आम्हाला आधीपासून विश्वास होता आणि आज असं होताना दिसत आहे. सन्मान्य राहुलजी गांधी या जिल्ह्याच्या नेत्या सन्माननीय यशोमतीताई ठाकूर, तसेच या जिल्ह्याचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, तसेच या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुनीलभाऊ देशमुख व सर्व मंडळी यांनी जे अथोगनात प्रयत्न केले, आज जे चित्र अमरावती जिल्ह्यामध्ये दिसत आहे, खऱ्या अर्थाने ह्या खऱ्या शेतकऱ्यांचे, हे कष्टकरी मजुरांचे, हे युवकांचे, शेतकऱ्यांचे, जे शिक्षण घेत आहे असे विद्यार्थ्यांचे हे आज जीत आहे. खऱ्या अर्थाने या गेल्या 10 वर्षापासून भाजप सरकारने नुसतं महागाई वाढवून दिली होती. या महागाईच्या प्रतिपर आज जनतेने दाखवून दिला आहे की आम्हाला काँग्रेस पक्ष हा सर्वांना चालणारा पक्ष आहे आणि सर्वांना घेऊन चालणारा पक्ष आहे. म्हणून आज देशाचे पंतप्रधान होणारे हे राहुल गांधी आहे, हे निश्चितच या देशाचे पंतप्रधान होतील आणि सर्वांचं समाधान करतील. आणि सध्या आपल्यासोबत आहेत महिला, काँग्रेस महिला आहेत, तर त्यांच्याशी आपण बोलूया. त्यांना काय वाटतं, त्यांचा जल्लोष कसा काय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय वाटतं ताई, बळवंत भाऊ 23,000नी लीड करताय, तर तुमचा अंदाज कितीचा आहे की कितीने लीड करतील? आताचा सध्याचा अंदाज आमचा 70,000च्या वर लीड त्यांचा आहे आणि हा लोकशाहीचा विजय आहे. आम्ही ज्या दिवशी मतदान झालं होतं 26 तारखेला, त्याच दिवशी आम्ही सांगितलं होतं की बळवंत भाऊ आमचे निवडून येणार आहे. कारण हे जे इलेक्शन आहे जनतेचं इलेक्शन होतं आणि लोकशाहीचा विजय झालेला आहे आणि सत्याचा विजय झाला आहे. त्यामुळे आम्ही सगळ्या महिला मंडळी असो की आम्ही काँग्रेस पक्षाचे, महाविकास आघाडीचे सर्व नेते आम्ही खूप खूप आनंदी आहोत आणि हा जनतेचा विजय आहे, लोकशाहीचा विजय असं आम्हाला वाटते. सध्या आपल्यासोबत शहर अध्यक्ष जयश्रीताई आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बोलूया. ताई, बळवंत भाऊ हे 23,000नी सध्या आमच्या जो माहिती आहे त्यानुसार 23,000नी लीड करताय, तर आपला अंदाज काय, किती हजारांनी लीड करतील? ही 70,000च्या वरतीच आमची लीड राहील. ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लीड होती, ही सर्वसामान्य जनतेची लढाई होती. ही सर्वसामान्य जनतेने पूर्ण दाखवून दिलं आहे की पंजा काय आहे, गरीब व्यक्ती काय आहे, प्रत्येकाच्या समस्या काय आहे, हे सगळ्या समजून जनतेने बरोबर त्यांना आम्हाला कळ दिलेला आहे. खरंच मी जनतेचे आभार मानते. धन्यवाद. वारे पंजा, यशोमती ताईंचा विजय आहे, सत्याचा विजय आहे
लोक जनतेचा विजय आहे। यशोमती ताईंनी जे नियोजन केलं ते इतकं सुंदर नियोजन केलं आहे। मला असं वाटतं की हा जनतेचा कल आहे। पहिल्या दिवशीपासून आम्ही सांगितलं होतं हा सर्वांचा विजय आहे, गोरगरिबांचा विजय आहे, सर्व समाजाचा हा विजय आहे असं वाटतं। पहिल्यांदा एका दलित व्यक्तीला तिकीट मिळालं, पहिल्यांदा एका एससी व्यक्तीला तिकीट दिलं, त्याच्या मागे आमच्या ताईची थाप होती, ताईंची थाप होती। त्यामुळे आज एवढं मोठं सगळं अमरावतीमध्ये 25 वर्षानंतर पंजाची सीट निवडून आली। हा आमचा विजय असून सर्व जनतेचा विजय आहे असं मी जाहीर करते। जय पंजाब। म्हणतात ना, जैसा कर्म करोगे वैसा फल पाओगे। आज खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांचं फळ भोगितलेलं आहे आणि हा विजय तर पक्काच होता, कारण जनतेच्या एकाच्या मनामध्ये होतं की या वर्षी सच्चाई बहुत देर तक बोलते ना की झूठ चलता आणि सच्चाई सामने आई जाएंगी। खऱ्या अर्थाने हा सत्तेचा विजय आहे, जनतेचा विजय आहे, अख्ख्या महाराष्ट्राचा विजय आहे। आपण सगळे बघतातच आहात की महाराष्ट्रामध्ये जनतेने काय कौल दिलेला आहे। म्हणून यानंतर नक्कीच सांगू इच्छिते की यानंतर कोणी खोटं बोलत असताना 5 वेळ विचार करेल। सत्याचा विजय नक्कीच असतो। आदरणीय आमच्या काँग्रेसच्या नेत्या यशोमतीताई ठाकूर पुढचं सूत्र आता ते सांभाळतील। नक्कीच काहीतरी फार मोठ्या प्रमाणात जल्लोषाची तयारी केलेलीच असेल, आम्ही सगळे त्याच्यामध्ये सहभागी आहोत। आज तुम्ही सगळेजण बघताय की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर काय आनंद दिसतोय, सुचत नाही आहे की काय करावं आणि काय नाही, कारण की शेवटी सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं हो सकता। महाविकास आघाडीचा काय सांगाल ताई, कसं वाटतंय? कसा भाऊंचा लीड सध्या आहे आणि आपण कुठला म्हणजे आपण एक आकडा निर्णय म्हणजे मानला होता की यापुढे भाऊंचा विजय राहणार असं काही? खरं म्हणजे हा विजय हा इतका मनामनाचा विजय आहे, जनतेच्या मनातला विजय आहे। कारण आत्तापर्यंत 10 वर्षामध्ये आम्ही पाहिलं की जे काही त्या पदाची ग्रेस असते ती राखल्या गेली नाही महिलांना, म्हणून आम्हाला एक प्रकारे तिथे अपमान वाटत होता। ज्या 17 रुपयाच्या साड्या वाटल्या होत्या तीच आमची किंमत केल्यासारखी वाटत होती, पण आम्हाला आज कळलं, आमच्या महिलांनी दाखवून दिलं। तिथे माझी आदिवासी मेळघाटातली भगिनी, तिला गृहीत धरल्या जात होतं, पण तिनेही दाखवून दिलं की तिचेही मत आणि आमचंही मत तुमचं मत सारखं आहे। म्हणून हा भारतीय लोकशाहीचा आहे। या महाविकास आघाडीमध्ये आमचे राहुलजी आहेत, शरद पवार साहेब आहेत, उद्धव ठाकरे साहेब आहेत, या तीनही पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला सगळ्यांना एकत्र केलं आणि जनतेच्या मनात असलेला विजय जनतेनं प्रतिसाद देऊन बाहेर काढलेला आहे आणि निश्चितच याचा परिणाम पुढच्या सगळ्या गोष्टींवरती पडणार आहे आणि हा विजय आम्ही हा असाच कंटिन्यू ठेवू एवढं निश्चित असणार आहे। आणि यशोमती ताईंनी तर अतिशय सुरेख पद्धतीनं काम केलेलं आहे, त्यामुळे या विजयाचं श्रेय त्यांनाच जाणार आहे। मी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना नतमस्तक होते, महाविकास आघाडीचं अभिनंदन करते आणि सर्वप्रथम मी यशोमती ताईंना अभिनंदन करते आणि आभार मानते का हे खरोखर बुद्ध समाजाच्या माणसाला तिकीट देऊन आज त्यांचा विजय केला। खरोखर बळवंत भाऊ हे नशिबान आहे आणि बाबासाहेबांच्या विचाराच्या खरोखर मी यशोमती ताईचं अभिनंदन करेल का एक माझ्या बुद्ध समाजाचा धनशक्तीपेक्षा जनशक्ती आहे महत्त्वाची होती आणि आज खरोखर निवडून आणलं। मी सगळ्यांच्या महाविकास बळवंतराव वानखडे सारखं एक सज्जन सालस सोजळ व्यक्तिमत्व महाविकास आघाडीकडून उभं होतं व ही खरोखर सांगतो निवडणूक जनतेने स्वतःच्या अंगावर घेतली होती। त्यामुळं प्रत्येक महाविकास आघाडीच्या घटक पक्षाने एक स्वतःची निवडणूक म्हणून लढवली व एकीकडे इतका मोठा भपका धनधांगडेपणा स्टार प्रचारक व एक सामान्य कार्यकर्ता म्हणून जेव्हा तुम्ही काम करता तर मोठ्या मोठ्या स्टार प्रचारकाला पाडू शकता, हे या निवडणुकीतून एक चांगला मेसेज गेलेला आहे। सध्या आपल्यासोबत विद्यार्थी प्रतिनिधी वैभव इंगळे आहेत, त्यांच्याशी बोलूया। काय वाटतं भाऊ तुम्हाला? बळवंत भाऊंचं सध्या आम्हाला जी लीड मिळालेली आहे त्यानुसार 23,000 त्यांची लीड आहे, आपण कितीचा अनुमान लावला होता की बळवंत भाऊची लीड? बळवंत भाऊ तर आमच्या मतानं तर 1,00,000-1.5 लाखाच्या मतानं तर विजय होणारच आहे, ते त्याच्यात काही शंका नाही। परंतु हा जो विजय आहे हा जनशक्ती विरुद्ध धनशक्तीचा विजय आहे, हा आमच्या सर्व युवकांचा विजय, हा शेतकरी पुत्राचा विजय आहे। म्हणून हे जे मागच्या 5 वर्षात इथं अमरावतीमध्ये नौटंकी चालू होती, हे नौटंकीचा हा एकदम बंदोबस्त केला आहे आणि इथं जातीभेद चालणार नाही हे ह्या विजयानं कळाकडून इथं सर्वांना सांगितलं आहे। आणि जे आमच्या विद्यार्थ्याचे पेपर फुटीचे प्रकरण झाले जे त्यांनी मांडले नाही आहे ते सर्वांबद्दल आमचा द्वेष होता, त्या कारणानं आम्ही आता इथं जिंकून आलेला आणि हा विजय आम्ही सर्वसामान्य जनतेला अर्पण करत आहोत। 2 लाखाने विजय होतील भाऊ। आणि ज्या प्रमाणात प्रचार प्रसार झाला, ज्याप्रमाणे बाबासाहेबांच्या घटनेला आज वाचवण्यासाठी
भाऊचं तिकीट या विजय होणं अत्यंत आवश्यक होतं आणि ते समाजानं करून दाखवलं. तर काँग्रेसवरील चळवळीचे नेते आपल्यासोबत जुळलेले आहे रामेश्वर अभ्यंकर. तर त्यांच्याशी बोलूया आपण. भाऊ, बळवंत भाऊ, जे आमच्याजवळ जी लीड आहे त्यानुसार 23,000 मतांनी पुढे चालत आहेत. ही 5 ते 10 मिनटं अगोदरची लीड आहे. तर आपणाला काय वाटतं की किती मतांनी ते लीड करते? किमान अजून 4 फेरी म्हणजे जवळपास 4 लाख मताचं काउंटिंग बाकी आहे. तर आतापर्यंत जे झालेल्या काउंटिंगचा अंदाज घेता आम्ही प्राथमिक सुरुवातीपासूनच बळवंत वानखडे हे किमान 1 लाख मताच्या अंतरानं ही निवडणूक जिंकतील असा 100% आत्मविश्वास आम्हाला आहे, जनतेला आहे. त्याचाच उत्स्फूर्त असा आनंद इथे व्यक्त केला जातो. तर आपण कशा प्रकारे तयारी केली होती पूर्ण वोटिंगची, निवडणुकीची? आपण तयारीमध्ये कशा काय जुंपलेले होते? नाही, ही निवडणूक खरं म्हणजे जनतेची निवडणूक झाली. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा एक नारा होता जो बळवंतरावच्या उमेदवारीच्या निमित्तानं दिला. आणि अमरावती लोकसभा मतदारसंघाची महाविकास आघाडीची जे हे निवडणूक आहे यामध्ये काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा पक्ष असेल, या तिन्ही पक्षासोबतच अन्य मित्र पक्षांनी ही निवडणूक आपली स्वतःची आहे असं समजून ही निवडणूक लढल्या गेली. आणि सोबत जनतेमध्ये जेव्हा आम्ही संपूर्ण मतदारसंघात 1765 गावामध्ये ही निवडणूक झाली तर जनतेने ही निवडणूक स्वयंस्फूर्त आपल्या डोक्यावर घेतलेली आहे. आणि एक बळवंत वानखडे हे चांगले उमेदवार आहेत. आणि संसदेमध्ये आमचे आदरणीय नेते राहुलजी गांधी यांचे हात मजबूत करण्याकरिता बळवंत वानखडेसारखा निष्ठावान पाईक त्या ठिकाणी निवडून जाणं आवश्यक आहे, जेणेकरून बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं संरक्षण त्या ठिकाणी करता येईल. नक्कीच. आणि पुढील जल्लोषाची कशा प्रकारे तयारी आहे? आपल्या मताने तर बळवंत भाऊच हे नक्कीच जिंकून येणार असं आपलं ठाम मत दिसतंय. तर पुढील जल्लोषाची तयारी कशा प्रकारे आहे? जल्लोष तर आता सुरू झालेला आहे, पण एक अधिकृत असं आलेलं आहे की बळवंत भाऊ जिंकलेले आहेत. ही तांत्रिक बाब असते. जोपर्यंत प्रशासनाकडून एक जे निर्वाचित झाल्याचं जे प्रमाणपत्र मिळतं ते प्रमाणपत्र जेव्हा बळवंतराव स्वीकारतील, त्यांच्या समवेत आमच्या नेत्या यशोमतीताई असतील, बबलूभाऊ देशमुख असतील, बबलू शेखावत असतील, जिल्हा आणि शहरातील जे काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत ते उमेदवाराच्या सोबत असतील. जेव्हा ते प्रमाणपत्र स्वीकारतील तेव्हा तो निश्चितपणानं मोठा जल्लोष, आनंदोत्सव आम्ही साजरा करू. नक्कीच. तर भाऊंनी वाक्य एक खूप छान म्हणाले, अधिकृतपणे जेव्हा हे स्वीकारण्यात येईल त्यावेळी हे मोठा जल्लोष आणि मोठा आनंद हा आपणा सगळ्यांना बघायला मिळेल. तर आपण होतो सध्या काँग्रेस भवन येथे आणि हा मोठ्या प्रकारे जल्लोष आनंद हा आपण बघत आहात. आणि नवीन येणारी अपडेट ही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक करा आणि आमचे लाईव्ह स्टेटस बघत राहा. कुठल्याही खोट्या बातमीला बळी पडू नका हे आवाहन मंडळ न्यूज आपल्याला करताय. धन्यवाद.